नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण या चॅनलच्या माध्यमातून भरपूर लोकांना, जी नवीन लोक आहेत, जी शेअर मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला येणार आहेत किंवा जी शेअर मार्केटला स्वतःचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण गाईड करण्याचा प्रयत्न करत आहेत। कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुम्हाला गंडवलं जातं, कशा पद्धतीने गोड बोलून तुम्हाला लाखो रुपयाचं आमिष दाखवलं जातं आणि या शेअर मार्केटच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातं आणि जे तुम्ही कष्टाने कमवलेलं जे कॅपिटल असतं ते झिरो केलं जातं। तर या संदर्भात आपण गाईड करत आहेत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, सध्या प्रत्येकजण फॉरेक्स ट्रेडिंग करत आहे। ठीक आहे, फॉरेक्स ट्रेडिंग करणं हा गुन्हा नाही आहे, परंतु जे सेबी रजिस्टर ऑथराइज पार्टनर आहेत त्या पार्टनरकडेच तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता। परंतु फॉरेक्स ट्रेडिंग करण्या अगोदर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग का करता याची आपण पार्श्वभूमी समजून घेऊया। मित्रांनो, सध्या शेअर मार्केटमध्ये उतरण्याचा लोकांचा कल भरपूर प्रमाणात वाढला आहे। भरपूर लोक शेअर मार्केटमध्ये उतरत आहेत, नव्याने लाखो रुपये घेऊन शेअर मार्केट डेली फ्युचर ऑप्शन सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करत आहेत। तर ठीक आहे, शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने फ्रॉड केला जातो तो आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे। हा व्हिडिओ आपण फॉरेक्स ट्रेडिंगच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला गंडवलं जातं किंवा फसवलं जातं। तर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे इंडियन स्टॉक मार्केट आहे, फ्युचर अँड ऑप्शन किंवा अदर सेगमेंटमध्ये तुम्ही भरपूर प्रमाणात लॉस करता आणि तुम्हाला असं आमिष दाखवलं जातं की तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये या। फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुमचा जो पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जो लॉस झालेला आहे, फ्युचर अँड ऑप्शन या सेगमेंटमध्ये जो लॉस झालेला आहे तो जर भरून काढायचा असेल तर तुम्ही काय करा, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये या। आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मी 100% गॅरंटी देतो की तुमचा जो झालेला लॉस आहे तो 100% आपण इथं रिकवर करू। ठीक आहे, तुम्ही काय करता, लॉस रिकवर करण्यासाठी इकडे येता आणि इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुमचा इंडियन स्टॉक मार्केटमध्ये किंवा फ्युचर अँड ऑप्शन या सेगमेंटमध्ये लॉस का झालेला आहे की तुम्हाला म्हणजे भरपूर प्रमाणात तिथं टायमिंग देता आला नाही। कारण इंडियन स्टॉक मार्केट टाईमचं खूप पक्का आहे, म्हणजे 9:15 ते संध्याकाळी 3:30 वाजेपर्यंतच तुम्ही ट्रेडिंग करू शकता। त्यामध्ये जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही एखाद्या कामात अडकल्याच्या नंतर तुमची जी ट्रेंड असतो तो ट्रेंड निघून जातो, त्यामुळे तुमचा काय होतो, ट्रेंड मिस होतो, त्यामुळे तुम्हाला लॉस होण्याचे चान्सेस पण असतात आणि तुम्ही योग्य पद्धतीने ट्रेड घेऊ पण शकत नाही। कारण काम आणि ट्रेडिंग प्रत्येक गोष्टीला एक पर्टिक्युलर टाईम देणं गरजेचं असतं। फॉर एक्झाम्पल, तुम्ही काम करत असाल तर ट्रेडिंगकडे दुर्लक्ष होईल आणि जर ट्रेडिंग करायला लागलं तर कामाकडे दुर्लक्ष होईल। म्हणून काय होतं की दोन्ही गोष्टी तुम्ही एकाच वेळी करू शकत नाही, त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा इंडियन शेअर मार्केटमध्ये तुम्हाला लॉस होतो। हे झालं पहिलं कारण। आणि दुसरं कारण म्हणजे असं सांगितलं जातं की स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर अशा कन्सेप्ट असतात, म्हणजे गॅमा झालं, थिटा झालं, डेल्टा झालं, परत टाईम मनी झालं। तर या 4 पद्धतीमुळे काय होतं की तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली, फॉर एक्झाम्पल तुम्ही कॉल घेतल्याच्या नंतर मार्केट जर 150 पॉईंट तुमच्या अपोजिट किंवा तुमच्या 150 पॉईंट प्लसमध्ये गेलं तर तुम्हाला लॉसच होतो। कारण काय होतं की जी थिटा डिके होतो आणि टाईम व्हॅल्यूचं डिके होतं त्यानुसार तुमचा लॉस होतो। त्यामुळे काय होतं, बऱ्याचदा तुम्हाला लॉस फेस करावा लागतो आणि तुमचे लाखो रुपये शेअर मार्केटमध्ये जातात। आपण काय करूया, आपण फॉरेक्स ट्रेडिंग करूया आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुम्हाला 100% मी तुमचा लॉस रिकवर करून देतो। ठीक आहे, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की वेळेचं बंधन नाही, 24 तास आणि 7ही दिवस फॉरेक्स ट्रेडिंग चालू असतं। थिटा डिके, टाईम व्हॅल्यू असं काहीही बंधन नाही। मार्केट वर जात असेल तुम्ही कॉल घेतला तुम्हाला फायदा होणार, मार्केट खाली जात असेल तुम्ही पुट घेतला तुम्हाला फायदा होणार। ह्यात थिटा डिके किंवा टाईम व्हॅल्यू, इंट्रेन्सिक व्हॅल्यू ह्याचं असं काहीही नसतं। इन द मनी, आउट ऑफ द मनी असल्या कोणत्याही कन्सेप्ट नसतात। तुम्ही डायरेक्ट काय करायचं, ट्रेड पंच आउट करायचा, मार्केट वर गेलं प्रॉफिट, खाली गेलं लॉस। तर अशा पद्धतीने फॉरेक्स मार्केट वर्क केलं जातं। त्यामुळे तुम्ही काय करा, फॉरेक्स मार्केटमध्ये या आणि तुम्हाला लाखो रुपये कमवा किंवा तुमचा जो झालेला लॉस आहे ना तो रिकवर करा। ठीक आहे, तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये आला, ट्रेडिंग करायला लागला तर ॲक्च्युली पहिल्यांदा एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला की फॉरेक्स ट्रेडिंग ॲक्च्युली वर्क कसं करतं। तर मी एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला की फॉर एक्झाम्पल तुम्ही डॉलरमध्ये ट्रेडिंग करायला गेला तर डॉलरमध्ये तुम्ही इंडियन स्टॉक मार्केटचे रजिस्टर ब्रोकर आहेत त्यांच्याकडे ट्रेडिंग केली तर डॉलर ॲक्च्युली वर्क कसा करतो की आपला जो व्यापार चालतो, म्हणजे मी अमेरिकेत फिरायला चाललो किंवा दुबईमध्ये फिरायला चाललो तर आपली इंडियन करन्सी तिथे ऑब्वियसली चालणार नाही, तिथं डॉलरच चालणार। डॉलर चालण्याची मला गरज काय की मला इंडियन रुपीज डॉलरमध्ये कन्वर्ट करावं लागणार, त्यानंतरनं मी त्या देशात फिरायला जाणार। ठीक आहे, तर मी काय करतो की मी इंडियन रुपीज देऊन डॉलर घेतो। डॉलर घेतल्याच्यानंतर काय होतं की ट्रान्झॅक्शन होतं। असं एक डॉलरच्या संदर्भात नाही, वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे आपण तेल पाठवतो किंवा तिकडून तेल आयात करतो, कापूस पाठवतो, कांदा पाठवतो, वेगवेगळे प्रोडक्ट पाठवतो। हे प्रोडक्ट ज्या देशात पाठवतो त्या देशाचा आपला जो आर्थिक व्यवहार होतो
त्या व्यवहारावर डॉलर आणि रुपयाची किंमत चढ उतर करत राहते आणि ह्याचाच फायदा काय होतो की ट्रेडिंगमध्ये होतो की फॉरेक्स ट्रेडिंग समजा तुम्ही डॉलर विकत घेतला, डॉलर समजा सेल केला, डॉलर पडला, डॉलर वाढला, ह्यानुसार तुम्हाला फायदा किंवा तोटा होत असतो. आता हे झालं इंडियन स्टॉक मार्केटच्या बद्दल. सुरुवातीला आपण समजून घेऊया फॉरेक्स ट्रेडिंग लीगल आहे का इल्लीगल. फॉरेक्स ट्रेडिंग 100% लीगल आहे, परंतु फक्त तुम्ही सेबीच्या रजिस्टर ब्रोकरकडे ट्रेडिंग करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल अपस्टॉक, एम स्टॉक, जिरोदा, एंजल वन किंवा धन ॲप्लिकेशन झालं. त्यानंतरनं बँकिंगचे जे ॲप्लिकेशन आहेत ICICI बँक, कोटक बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक, ह्या जे ॲप्लिकेशनचे जे ब्रोकिंग ॲप्लिकेशन आहेत त्याच ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही फक्त 4 सेगमेंटमध्येच फक्त ट्रेडिंग करू शकता, फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता. तर ते कोणते आहे, डॉलर झालं, एन झालं आणि आणखीन 2 आहे. तर ते तुम्ही चेक करा की गुगलला चेक करा की तुम्ही कोणत्या करन्सीमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता. आता जे इल्लीगल ॲप्लिकेशन आहेत त्या ॲप्लिकेशनमध्ये जवळपास तुम्ही 50 करन्सीमध्ये ट्रेडिंग करू शकता. तर ठीक आहे, आता इल्लीगल ॲप्लिकेशन आणि लीगल ॲप्लिकेशनमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. तर मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करायला गेला तर तुम्हाला पूर्णपणे सिक्युरिटी आहे. सिक्युरिटीच्या बरोबर ते फॉरेक्स ट्रेडिंगचं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये जे डॉलरची किंमत ही पूर्णपणे नियंत्रित असते सेबी थ्रू. आणि जे इल्लीगल ॲप्लिकेशन आहे फॉर एक्झाम्पल झालं ऑप्टाएपेक्स, तर याचं सेबीकडे कोणत्याही पद्धतीने रजिस्ट्रेशन नाही किंवा सेबीचं कोणत्याही पद्धतीने यावर नियंत्रण नाही. त्यामुळे तुमचं काय होतं, 100% याच्यामध्ये लॉस होण्याचे चान्सेस असू शकतात. म्हणजे कसं की ते ॲप्लिकेशन आहे ते एखाद्या व्यक्तीतर्फे किंवा एखाद्या इन्स्टिट्यूशनतर्फे पूर्णपणे कंट्रोल केलं जाऊ शकते. फॉर एक्झाम्पल भरपूर लोकांनी काय केलं, कॉल घेतला परंतु त्या ॲप्लिकेशननी पुढचाच इंडिकेशन दिला, म्हणजे मार्केट ते पूर्णपणे मॅनिप्युलेट करू शकतात. तर त्या ठिकाणी तुमचा लॉस होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथं लॉस झाला तर त्या लॉसची तुम्ही कुठेही कंप्लेंट करू शकत नाही की बाबा कशा पद्धतीने मार्केट अचानक पडलं, कशा पद्धतीने मार्केट एकदम वाढलं, कशा पद्धतीने माझे पैसे तिथं गुंतले, तर त्याची कुठेही तुम्ही कंप्लेंट करू शकत नाही. तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जर तुमच्यासोबत थोडाफार फ्रॉड होत असला आणि तुम्हाला वाटलं की बाबा इथं काहीतरी चुकीचं होत आहे, तर तुम्ही त्यांची आपल्या सेबीकडे रीतसर तक्रार करू शकता किंवा मेल करू शकता की बाबा मला अशा पद्धतीने डाऊट आला किंवा अशा ॲप्लिकेशनने माझ्याबद्दल अशा पद्धतीने फ्रॉड केला. तर ठीक आहे, हा झाला त्या दोघांमधला फरक. ठीक आहे, परंतु ह्यावर आपला सेबीचा कायदा काय सांगत आहे. सेबी सांगत आहे की आम्ही जवळजवळ 30 ते 40 ॲप्लिकेशन आपल्या इंडियामध्ये बॅन केलेले आहेत फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासंदर्भात. यदा कदाचित आम्हाला कोणी असा एखादा व्यक्ती सापडला की जो फॉरेक्स ट्रेडिंग करत आहे, तर आम्ही त्याला त्या व्यक्तीने समजा 50,000 रुपये अमाऊंट लागली ना, त्या 50 अमाऊंटच्या 3 पट आम्ही त्याला पेनल्टी लावू किंवा 5 वर्षाची तुम्ही त्याला जेल करू. तर ठीक आहे, ही झाली सेबीची प्रोसिजर. यदा कदाचित तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये अदर ॲप्लिकेशनमध्ये जो की सेबीकडे रजिस्टर नाही आणि त्या ॲप्लिकेशनवर ट्रेड करत असाल तर तुम्हाला 100% तुमच्यावर कंप्लेंट होऊ शकते किंवा तुम्हाला फाईन बसू शकतो. आता ठीक आहे, भरपूर सारे इन्फ्लुएन्सर आहेत की ते तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ट्रेडिंग करा, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये भरपूर पैसा आहे, तर ह्यासाठी तुम्हाला प्रयत्न करत आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात फॉरेक्स ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला उत्स्फूर्त करतायत. आता त्या व्यक्तींना फॉरेक्स ट्रेडिंगचा फायदा कसा होतो ते सांगतो. तर मित्रांनो, फॉर एक्झाम्पल एक फॉरेक्स ट्रेडर आहे, तो तुम्हाला इन्फ्लुएन्स करत आहेत, म्हणजे तुम्हाला सांगत आहे की फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये या, मी तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचं शिकवेल, फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवेल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. की आपण काय करतोय की मराठी माणसाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवा. तुम्ही काय करायचं, फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने शिकायचं आणि त्या पद्धतीने ट्रेड करायचा आणि माझ्या लिंकने त्या फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये अकाउंट ओपन करायचं आणि ट्रेड करायला चालू करायचं. तर मित्रांनो, काय होतं की समजा तो व्यक्ती ऑप्टाएपेक्सचं अकाउंट वापरत असेल, तर ऑप्टाएपेक्सकडे तो रजिस्टर केलेला असं ब्रोकरसाठी. तर काय होतं की त्या व्यक्तीने समजा 10 व्यक्तींना रेफर केलं की 10 व्यक्तींना अकाउंट ओपन केलं, 10 व्यक्तीतल्या एका व्यक्तीतर्फे त्याला 1000 रुपये कमिशन जातं. फॉर एक्झाम्पल मी अकाउंट ओपन केलं तर माझे रेफरल बोनस म्हणून त्याला 1000 रुपये जातात आणि मी ज्यावेळेस 1,00,000 रुपये त्या ॲप्लिकेशनमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तर त्या व्यक्तीला माझ्या ओव्हरऑल ट्रान्झॅक्शनच्या 7 ते 10% कमिशन जातं. म्हणजे 7 ते 10,000 रुपये 1,00,000चे त्या व्यक्तीला कमिशन जातं की बाबा मी ह्या व्यक्तीची गुंतवणूक आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आणलेली आहे. ठीक आहे, ही झालं त्या व्यक्तीचं कमिशन. त्यानंतरनं मी काय करतो, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ट्रेड करायला चालू करतो. माझ्या पर ट्रेड मला समजा एका ट्रेडमध्ये 20 रुपये ब्रोकेज लागलं ना, त्या 20 रुपयाच्या ब्रोकेजच्या 80% म्हणजे जवळजवळ 18 रुपये त्या व्यक्तीला ब्रोकेज जातं. म्हणजे मी जवळजवळ ते 1,00,000 रुपये जोपर्यंत झिरो करत नाही ना तोपर्यंत मी फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ट्रेड करतच राहतो. कारण तुम्हाला मार्गदर्शन असं केलं जातं की आज नाही उद्या तुम्हाला 100% प्रॉफिट होईल, 100% प्रॉफिट होईल. मग काय होतं, तुम्ही हेवी क्वांटिटीमध्ये ट्रेड करता, आज ट्रेड घेतला, उद्या घेतला, परवा घेतला, अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला 80% ब्रोकेज जात असतं. ठीक आहे,
ही झाली त्या व्यक्तीची प्रॉफिट करण्याची प्रॅक्टिस. आता ही झाली त्या व्यक्तीला होत असलेल्या प्रॉफिटची असली रिॲलिटी. फॉर एक्झाम्पल, प्रत्येक व्यक्तीने समजा 10 व्यक्तींनी 10 लाख रुपये त्या व्यक्तीकडे अकाउंट ओपन करून इन्व्हेस्टमेंट केले, तर त्या व्यक्तीला आरामशीर 7 ते 10% कमिशन जातं. म्हणजे जवळपास त्या व्यक्तीला पर हेड 7,000 रुपये, असं 10 व्यक्तींचं 70,000 रुपये जातं. आणि ॲक्च्युली जे 20,000 रुपये वरचे आहेत ना, ते तुम्ही ब्रोकेज धरा की 20,000 रुपये त्या व्यक्तीला ब्रोकेज जातात. ही झाली त्या व्यक्तीची ॲक्च्युअल कमाई. आता तुम्ही म्हणता की त्या व्यक्ती स्वतःचं प्रॉफिट पण दाखवत आहेत. तर मित्रांनो, प्रत्येक फॉरेक्स ट्रेडिंगचं ॲप्लिकेशन तुम्हाला काय करतं, एक डेमो ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करतं. डेमो ॲप म्हणजे काय की तुम्ही हे ना, तुम्हाला एक $20,000 ते $30,000 दिले जातात आणि त्या डॉलरमध्ये तुम्ही काय करू शकता की ट्रेड करू शकता. म्हणजे जर ते $20,000 गेले तरी तुम्हाला काहीही फरक पडणार नाही, कारण ते तुम्हाला फक्त ॲप्लिकेशननी बोनस म्हणून प्रोव्हाइड केलेला असतो की अगोदर शिकल्याच्या नंतर तुम्ही ट्रेड करायला चालू करा. आणि त्या व्यक्ती काय करतात, ह्या बोनसच्या पैशाने ट्रेड घेतात आणि ज्या दिवशी प्रॉफिट होईल तर तुम्हाला एक लगेच अशी रील बनवणार, हे बघा आपल्याला आज $2,000, $200, $300 प्रॉफिट झाला आहे. तुम्हाला सुद्धा अशी डॉलरमध्ये अर्निंग करायची असेल तर आत्ताच दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमधून अकाउंट ओपन करा आणि माझ्यासारखं रोज डॉलरमध्ये $200, $300 तुम्ही सुद्धा अर्निंग करा आणि जो इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जो तुम्हाला लॉस झालेला आहे तो लॉस रिकवर करा. ते ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल की त्या व्यक्तींना कशा पद्धतीने प्रॉफिट होत आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की भरपूर लोक कशा पद्धतीने ह्या जाळ्यात अडकतात. तर जाळ्यात अडकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्तीला काय पैसा कुणाला नको आहे. आज तुम्ही मला एखादी स्कीम सांगितली किंवा मला ह्या अशा लिंकने $2,000 प्रॉफिट झाले, तू पण साईन अप कर, तुला पण $2,000 भेटते आणि तू दुसऱ्यांना मित्रांना रेफर कर, त्या मित्रांना रेफर केल्याच्या नंतर तुला पण $500 भेटते. तुला फक्त काय करायचं, खोटं बोलायचं किंवा मी लखपती आहे, मी करोडपती आहे. एक स्वतःची अशी लाईफ डिफाईन केली जाते की म्हणजे दाखवलं जातं की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, मी फॉरेक्स ट्रेडिंग करून फॉर्च्युनर घेतली, मी फॉरेक्स ट्रेडिंग करून जवळजवळ महिन्याचे 30,000 ते 40,000 रुपये पर महिना असा कमवत आहे. त्यानंतर रेफरलचा इन्कम वेगळाच आहे. जर तुम्हाला सुद्धा अशा माझ्या पद्धतीने पैसा कमवायचा असेल तर लवकरात लवकर मला जॉईन व्हा. मी जशा पद्धतीने पैसा कमवतो तशाच पद्धतीने तुम्हाला कमवायला शिकवेल. तर मित्रांनो, फॉरेक्स ट्रेडिंग ही 100% इंडियामध्ये लीगल आहे, परंतु सेबीच्या ऑथराईज पार्टनरकडेच तुम्ही ट्रेडिंग करा. जर तुम्ही असल्या दलालांकडं थर्ड पार्टी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ट्रेड करत असाल तर 100% तुमचा लॉस होऊ शकतो. यदा कदाचित फॉर एक्झाम्पल तुमचा 2 लाख रुपयाचा लॉस झाला, तुम्ही त्या 2 लाख रुपयाची कंप्लेंटसुद्धा कुठं करू शकत नाही. तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेला तर सेबीने ऑलरेडी सांगितलेलं आहे, यदा कदाचित तुम्ही आम्ही ज्या ॲप्लिकेशनवर बंदी लावलेली आहे त्या ॲप्लिकेशनवर ट्रेड करत असाल तर आम्ही तुम्ही लावलेल्या पैशाच्या 3 पट तुम्हाला दंड करू. कशाला तुम्ही केस करायला जाता. यदा कदाचित तुम्ही ऑप्टायपेक्समध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले आणि ते ॲप्लिकेशन बंद झालं तर तुम्ही कुठं कंप्लेंट करायला जाणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही काय म्हणता ते अमेरिकन सेबीकडे रजिस्टर आहे, मग तुम्ही ते 10 लाख रुपयाची कंप्लेंट घेऊन अमेरिकेत जाणार आहे का. आज तुमच्या तालुक्यातला पोलीस तुमची कंप्लेंट घ्यायला 10 वेळा विचार करतोय आणि तुम्ही विचार करताय की अमेरिकेत जाऊन मी कंप्लेंट करेन. तर हे कितीपर्यंत शक्य होऊ शकतं. तर मित्रांनो, ₹2 कमी कमवा. हां ठीक आहे, एखादा स्टॉक आहे तुम्हाला 2% रिटर्न देतोय, 10% देतोय, 12% देतोय, थोडेच पैसे कमवा पण लिगल मार्गाने कमवा ज्यात शुअरिटी असू शकते. फॉर एक्झाम्पल FD करा, FDचा रेट ऑफ इंटरेस्ट 60%, डोळं झाकून तुम्हाला 60% रिटर्न भेटू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही थोडी रिस्क घ्यायला तयार असाल तर तुम्ही SIP करा, SIP तुम्हाला 12 ते 15% आरामशीर रिटर्न देऊ शकते. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही असे लाईफ इन्शुरन्सचे प्लॅन आहेत जे मार्केट बेस आहेत, जे तुम्हाला 20 ते 30% मार्केटच्या बेसवर रिटर्न देऊ शकतात. ठीक आहे, गॅरंटी थोडी कमी आहे, थोडी कमी म्हणजे कसं पूर्णपणे नाही, कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 20-30% ते आरामशीर रिटर्न देऊ शकता. हां नक्कीच थोडेफार रिटर्न कमी आहे. फॉर एक्झाम्पल 1 लाखाला तुम्हाला इथं 12,000 रुपये भेटणार आहेत, परंतु ह्याची भेटण्याची गॅरंटी ही जवळजवळ 90% आहे. तसं फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तुमची पैसे जाण्याची गॅरंटी 100% आहे. आजपर्यंत मी असा एकही व्यक्ती बघितला नाही की जो फॉरेक्स ट्रेडिंग करून श्रीमंत झालेला आहे. हां, मी हा व्यक्ती जरूर बघितलेला आहे जो तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायला लावत आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट घेत आहे, तुमचं अकाउंट ओपन करून देत आहे आणि तुमच्याकडून आलेल्या कमिशनमधून ती व्यक्ती श्रीमंत झालेली. अशा व्यक्ती तुम्हाला भरपूर भेटतील, परंतु एकही अशी व्यक्ती भेटणार नाही तुम्हाला की जी तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये स्वतः ट्रेड करून श्रीमंत झालेली आहे. तर मित्रांनो, स्वतःचा पैसा हा आपण भरपूर कष्टाने कमवतो. कष्टाने पैसा कमवलेला योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. जास्त रिटर्नच्या आमिषापायी तुम्ही असा फॉरेक्स ट्रेडिंग किंवा ऑप्टायपेक्स किंवा फ्युचर अँड ऑप्शन अशा सेगमेंटमध्ये डोळं झाकून इन्व्हेस्टमेंट करायला जाऊ नका. सेबीचा सुद्धा एक अहवाल आहे की 10 ट्रेडरपैकी 9 लोक लॉस करतायत. मग तुम्हाला इतकी खुजली उठती आहे का की तुम्हाला सुद्धा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि एका दिवसात श्रीमंत होते, महिन्याला 200% रिटर्न कमवायचं आहे.
हळूहळू कमवा, 10% कमवा, 12% कमवा, वर्षाला लईतले 15% कमवा. थोडं थोडं प्रॉफिट करा, थोडा थोडा फायदा करा. काय होईल की एक ना एक दिवस तुम्हाला 100% थोडाफार प्रमाणात कन्सिस्टन्सली प्रॉफिट चालू होईल. तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपण एक कम्युनिटी तयार करत आहे की कशा पद्धतीने नवीन युवकांना शेअर मार्केटमध्ये किंवा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये फसवलं जात आहे, कशा पद्धतीने त्यांचा कष्टाचा घामाचा पैसा हा फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये स्वतःच्या लालचेपोटी, स्वतःच्या रेफरलसाठी किंवा स्वतःच्या ब्रोकेजसाठी तुम्हाला करोडो रुपयाचा स्कॅम केला जात आहे. हा स्कॅममधून वाचवण्याचा एक मी प्रयत्न करत आहे. जर माझीसुद्धा अशी इच्छा आहे की तुम्हीसुद्धा आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हा आणि माझ्याप्रमाणे तुम्हीसुद्धा गाईड करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.